ज्यांनी आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल जे जे काही वक्तव्य केलं ते हेच नामदेव जाधव आहेत. अजून एक फोटो माझ्याकडे आहे, थोडासा तरुणपणीचा आहे तो, हे बघून घेऊ. सांगायचा भाग असा आहे, तुम्ही दोन्ही फोटो बघून घ्या व्यवस्थितपणे. ह्याच्यामध्ये दोन्ही फोटोमध्ये नामदेव जाधव आहेत. काही पुस्तकाचं ते प्रकाशन करतायत. पवारसाहेब हे ओबीसीचे झाले, एसटी झाले. पवारसाहेब हे बहुजनांचे आहेत. पवारसाहेब हे बहुजनांचे नेते आहेत. ते जाणता राजा आहेत. भाजप हे कायम ओबीसीच्या विरोधामध्ये, आरक्षणाच्या विरोधामध्ये. इनफॅक्ट मी तर म्हणतो की ही उच्चवर्ण व्यवस्था, चतुर्वर्ण व्यवस्थेमधली ही उच्चवर्णीय संस्थाच आहे ती RSS. त्यांना आरक्षण कधी नकोच आहे. समाजाचा शेवटचा घटक हा वर यावा, त्याचा देखील उद्धार व्हावा, तो देखील शिक्षित व्हावा, तो देखील CA, इंजिनियर, डॉक्टर, IAS, IPSच्या माध्यमातून समाजामध्ये यावा, हे त्यांना कमी नकोच होतं. महाराष्ट्राला तर एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणले किती वर्षानंतर. इथे किती मोठी गोष्ट आहे. मग 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री जर एकत्र येऊन या महाराष्ट्राचा उद्धार होत नसेल तर मग हे सरकार काय कामाचं. दीपावलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. सण दिवाळीचा आहे, सौख्याचा, आनंदाचा आहे. आपण सर्वांना त्या ठिकाणी म्हणजे देशातले सगळेच जाती धर्माचे लोक एकत्रितपणे त्या ठिकाणी आपण या सणाच्या दिवशी एकत्र येतो. गुण्यागोविंदाने आनंदाने आपण हा सण साजरा करतो. मनामधले हेवे दावे बाजूला ठेवून प्रत्येकजण एक दुसऱ्याला शुभेच्छा देत असतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावलीच्या सणाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो की आपल्याला सौख्य, ऐश्वर्य, समृद्धी आणि वैभव हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला लाभो आणि आपल्या सर्वांची चिंता दूर हो. यासोबतच या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे, अवकाळी पावसामुळे ज्या ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यावरती जे संकट उद्भवलेलं आहे, त्याला देखील या अशा आसमानी संकटातनं दिवाळीचा हा सण साजरा करण्यासाठी त्याला औदार्य प्राप्त हो आणि या सरकारकडनं त्याला त्या ठिकाणी एक विश्वासाचं प्रतिस्थापन हो, असं त्या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि आजची पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. असं आहे की ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हावी या उद्देशाने आज त्या ठिकाणी अनेक राजकीय पक्ष या विषयावरती त्या ठिकाणी भाष्य करत आहेत. पण सगळ्यात अगोदर म्हणजेच ज्या वेळेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सरकारमध्ये होतो आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये माध्यमातून सरकारमध्ये नसताना देखील विरोधामध्ये असताना काळापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही होती की या देशामध्ये, या राज्यामध्ये समाजात जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. याचं कारण की समाजामध्ये असलेला हा प्रत्येक घटक, मग तो प्रत्येक घटक असेल, ओबीसी असेल, SC असेल, ST असेल, अल्पसंख्याक असेल, प्रत्येक समाज असेल, हा संख्येने किती आहे, किती प्रमाणामध्ये आहे, किती संख्याबळावरती आहे, हे समाजामध्ये त्या ठिकाणी या जनगणनेच्या माध्यमातून समोर आलं पाहिजे, ही आमची भूमिका होती. आणि म्हणूनच अगदी सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख भूमिका असेल की जातीनिहाय जनगणना ही झाली पाहिजे आणि त्या जनगणनेच्या आधारावर, म्हणजे मी तर म्हणेन की ज्या पद्धतीने आज बिहारमध्ये ही जनगणना झालेली आहे, बिहारने करून दाखवलं. बिहारने अगदी सहजपणे करून दाखवलं. म्हणजे इतर राज्य जे आहेत, इतर राज्य त्याच्या बिहारच्या कंपॅरेटिव्हली अनेक राज्य स्वतःला विकसित समजतात, अगदी प्रगल्भ समजतात. पण असं असताना देखील बिहारने करून दाखवलं की बिहारने जातीनिहाय जनगणना केली आणि जातीनिहाय जनगणना करून थांबलेच नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नितीश कुमारजी आणि आदरणीय तेजस्वी यादव यांनी जितनी संख्याबळी, म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये जे संख्याबळ आहे त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आरक्षणाचा त्या ठिकाणी देऊ केलं. साधारणतः 65% त्या ठिकाणी आरक्षणाची त्या ठिकाणी मात्रा जे समजलेली आहे मीडियाच्या माध्यमातून किंवा त्यांच्याकडनं आलेल्या सूत्राच्या माध्यमातून, आणि त्याच्या पुढे 10% मला असं वाटतं की त्या ठिकाणी इकॉनॉमिकल विकास सेक्शन या प्रमाणामध्ये, म्हणजे साधारणतः 75% प्रमाण. काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या माध्यमातून राज्यातल्या साधारणतः 23 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कलेक्टरकडे आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की ओबीसीची ही मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलच्या वतीने की जातीनिहाय जनगणना करा. महाराष्ट्राची जातीनिहाय जनगणना बिहारच्या धर्तीवरती करा. जे बिहारने करून दाखवलं ते महाराष्ट्राने देखील करावं करून. ज्या पद्धतीने प्राण्यांची, गुराढोरांची, गाई बैलांची, जनावरांची जनगणना होते, मग आमचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी माणसांची का होत नाही. आणि त्याच धर्तीवरती आम्ही हे निवेदन देत असताना हे स्पष्ट केलेलं आहे की जर येणाऱ्या 15 दिवसामध्ये सरकारने योग्य ते पाऊल नाही उचललं तर आम्ही या राज्याचे महामहिम राज्यपाल भैस साहेब यांची भेट घेणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळ घेऊन त्याची भेट घेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही विनम्रपणे त्या ठिकाणी निवेदन करणार आहोत की ही जनगणना या राज्यामध्ये जातीनिहाय जनगणना ही व्हायला पाहिजे. या जनगणनेचा त्या ठिकाणी आपण त्यांनी पुरस्कार करावा आणि त्या ठिकाणी याचा पुढाकार घ्यावा. तरी जर देखील या राज्यामध्ये त्या ठिकाणी याच्या बाबतीमध्ये जर पुढाकार घेतला गेला नाही
तर येणाऱ्या अधिवेशनाच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल अधिकाधिक आक्रमक होताना आपल्याला दिसेल। आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून असेल, धरणे आंदोलन असेल, उपोषण असतील, येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचं त्या ठिकाणी अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन नागपूरला, त्या अधिवेशनाच्या काळामध्ये मोठ्या संख्येने विधानसभेवरती हल्लाबोल करणार। जनगणना व्हायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आणि ती व्हायलाच पाहिजे अशा उद्देशाने त्या ठिकाणी ओबीसी सेल रस्त्यावरती देखील उतरेल। तो यासाठी उतरेल की समाजामध्ये असलेल्या प्रत्येक वर्गाचा त्या ठिकाणी प्रत्येक घटकाचा समसम प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे। ही आरक्षणाची भूमिका त्या ठिकाणी सरकारने समप्रमाणात ठेवली पाहिजे। एखाद्या समाजाला आरक्षण देताना त्याला कुठेतरी 1% आरक्षण द्यायचं, 2% द्यायचं, कुठेतरी 3% द्यायचं, समाजाचं किती प्रमाण या त्या ठिकाणी तुमच्या आपल्या समाजामध्ये आहे हे त्या ठिकाणी निश्चित व्हायला पाहिजे आणि म्हणूनच यासाठी ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत। पण यासोबतच काल दिवसभरामध्ये या ठिकाणी निवेदन देत असताना नामदेव जाधव अशा एका व्यक्तीने त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांवरती काही आरोप केले, काही बिनबुडाचे आरोप केले, काही वक्तव्य केली, अगदी खोडसाळपणाची वक्तव्य आहेत। म्हणजे अशा प्रकारची वक्तव्य करून ज्या ठिकाणी समाजामध्ये तुम्ही तेढ निर्माण कराल, त्या ठिकाणी समाजामध्ये जातीजातीमध्ये समाजामध्ये तुम्ही तेढ निर्माण करून रस्त्यावरती त्या ठिकाणी तुम्ही दंगे भडकवाल, लोकांची डोकी फोडाल, अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। खरं तर नामदेव जाधवांच्या पाठीमागे कोण आहे, त्यांच्या तोंडातनं कोण बोलतंय हे बघण्याची गरज आहे। पण हे होत असताना मात्र नामदेव जाधव यांनी केलेले आरोप, या आरोपामध्ये काय तथ्य आहे हे तपासणं गरजेचं आहे। मित्रांनो, एक सांगावंसं वाटतं की मंडल आयोग, या मंडल आयोगाची जी शिफारस झाली होती, ज्या वेळेला व्ही.पी. सिंग हे आदरणीय पंतप्रधान त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेला ही शिफारस आली त्यांच्याकडे आली होती आणि हा मंडल आयोग लागू करण्याची भूमिका घेण्यात आली होती, तर सांगायचा भाग असा होता की मंडल आयोग म्हणजे काही खैरात नव्हती की असा एखादा कागद लिहिला आणि तो कागद काढला आणि त्या ठिकाणी त्यांनी तो मंडल आयोग या देशामध्ये किंवा राज्यामध्ये लागू करण्याची भूमिका घेतली। एक सर्वेक्षण होतं, ते प्रचंड मोठं सर्वेक्षण होतं, त्याच्या पाठीमागे एक शास्त्रशुद्ध असा मोठा अभ्यास देखील होता। सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक असलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यावरती त्याला समप्रमाणामध्ये गुण दिले गेले होते। सामाजिकमध्ये असलेल्या मुद्द्यावरती 3-3 गुण दिले गेले होते, शैक्षणिकमध्ये त्या ठिकाणी 2-2 गुण दिले गेले होते, आर्थिकमध्ये त्या ठिकाणी 1-1 गुण दिला गेला असले त्या प्रत्येक मुद्द्यावरती आणि त्याच्या आधारावरती एकंदरीत हे सर्वेक्षण करून अभ्यासपूर्ण अशा रीतीने त्या ठिकाणी या मंडल आयोगाची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि मंडल आयोग त्या ठिकाणी लागू करण्यात आलं। विषय असा आहे की एखादा आर्थिक त्या ठिकाणी मागासलेपण असेल तर ते कदाचित एका दिवसामध्ये दूर होऊ शकतं, शैक्षणिक मागासलेपण असेल तर त्या ठिकाणी कदाचित एखाद्या पिढीमध्ये दूर होऊ शकतं, पण सामाजिक मागासलेपण दूर व्हायला काही एक पिढ्या जातात, याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। त्यामुळे एखाद्या समाजाला आरक्षण नाकारायचं आहे, एखाद्या समाजाला आरक्षण देऊ करायचं आहे असा भाग नसताना त्या ठिकाणी नसून त्या ठिकाणी प्रत्येक समाजाचं ठिकाणी सर्वेक्षण होऊन त्या समाजाच्या दारिद्र्यरेषेखाली किती समाज आहे, त्याचा शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या किती मागासलेला आहे हे तेवढं पाहणं गरजेचं होतं आणि ते पाहिलं गेलं होतं आणि अशा लक्षातून ती शिफारस आली आणि मंडल आयोग लागू करण्याची शिफारस त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांनी स्वीकारली आणि महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू करण्याची भूमिका घेतली। मंडल आयोगामध्ये ज्या पद्धतीने तेली असेल, माळी असेल, यांच्या ज्या काही जाती असतील त्या जाती या दिवशी किंवा या वर्षी अशा 1993 मध्ये किंवा 1983 मध्ये जे काही नामदेव जाधवांनी म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी घालण्यात आल्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर काही जे मनाला वाटेल ते बोललं गेलं। एक कागदपत्र माझ्याकडे आहे शासनाचं मित्रांनो, शिक्षण व समाज कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक आहे 1468 सचिवालय विस्तार भवन मुंबई। याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे शासन निर्णय शिक्षण व समाज कल्याण विभागाचा जी आर आहे, कॉपी आहे याची। याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे या शासन निर्णयाद्वारे मंजूर केलेल्या इतर मागासलेल्या वर्गाच्या यादीत खाली नमूद केलेल्या जातींचा समावेश होतो। याच्यामध्ये क्रमांक 181 आणि क्रमांक 182, क्रमांक 181 वरती तेली समाज दिलेला आहे, क्रमांक 182 वरती माळी समाज दिलेला आहे। आता हे कागदपत्र जे आहे ते 12 एप्रिल 1968 आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे काही 1994ला 93ला त्या ठिकाणी दिलेले कागदपत्र आहे का? नाही। म्हणजे सांगायचा भाग तात्पर्य असा आहे की या ज्या काही गोष्टी आहेत अभ्यास न करता त्या ठिकाणी समाजासमोर आणायच्या, चुकीच्या माध्यमातून आणायच्या, एखाद्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रसिद्धी हवी म्हणून आणायच्या किंवा एखाद्या त्या ठिकाणी असलेली आपली काहीतरी एखादी न्यूसेन्स व्हॅल्यू असेल, आपली त्या ठिकाणी काहीतरी एखादी चुकीची महत्त्वाकांक्षा असेल यासाठी आणायच्या आणि मोठ्या मोठ्या लोकांची त्या ठिकाणी समाजामध्ये ज्यांचं त्या ठिकाणी एक महत्त्व आहे, त्यांनी समाजासाठी आपलं योगदान दिलेलं आहे, आयुष्य दिलेलं आहे, अशा लोकांच्या ठिकाणी बदनामी करायच्या। हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। राज्याचे गृहमंत्र्यांकडे त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा आहे, आम्ही त्यांच्याकडे निवेदन केलेलं आहे। आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या त्या ठिकाणी सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातल्या तमाम पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्या ठिकाणी तक्रारी केलेली आहे। आताच थोड्या वेळानंतर आम्ही मुंबईच्या डीजीपीना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडे देखील या संदर्भामध्ये आम्ही मुंबईचे अध्यक्ष राखीताई जाधव आहेत त्यांच्या माध्यमातून आणि इतरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही तक्रार दाखल करणार आहोत। सदर बाबतीमध्ये आदरणीय ते जितेंद्र आव्हाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये देखील हे होणार आहे। सांगायचं एवढंच आहे मित्रांनो की चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे खोटे खोडसाळपणा करून
फ्रॉड डॉक्युमेंट्स तयार करून त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचं जर एखाद्याचे त्या ठिकाणी व्यक्तिमत्व तुम्ही त्या ठिकाणी बदनाम करणार असाल तर ह्या गोष्टी थांबल्या गेल्या पाहिजेत. सातत्याने या गोष्टींचा आधार घेऊन त्या ठिकाणी जर याच्या पाठीमागे कोणी राजकारण करत असेल तर असं वाटतं की याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की जर त्या ठिकाणी नामदेव जाधवांच्या बाबतीमध्ये विचार केला गेला आणि त्यांनी जो मगाशी संभाषण त्यांचं मी ऐकलं व्हिडिओच्या माध्यमातून तर सांगावं लागेल मला की हे तेच नामदेव जाधव आहेत. आपण या फोटोच्या माध्यमातून पाहू शकता. हे बघा, ज्यांनी आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल जे जे काही वक्तव्य केलं ते हेच नामदेव जाधव आहेत. अजून एक फोटो माझ्याकडे आहे, थोडासा तरुणपणीचा आहे तो, हे बघून घेऊ शकता. सांगायचा भाग असा आहे, तुम्ही दोन्ही फोटो बघून घ्या व्यवस्थितपणे. ह्याच्यामध्ये दोन्ही फोटोमध्ये नामदेव जाधव आहेत. काही पुस्तकाचं ते प्रकाशन करतायत. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही अशा प्रकारचे काही हेतू पुरस्कृत गोष्टी करता. तुम्हाला ज्यावेळेला अशा प्रकारे यांनी हे पुस्तक प्रकाशाच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांची त्या ठिकाणी सोयरी करण्याचा त्या ठिकाणी जवळ करण्याचा प्रयत्न केला. पवार साहेबांना ज्यावेळेला लक्षात येतं की बाबा त्या ठिकाणी काही लोक जे स्वार्थापोटी किंवा काही लोक जे आहे ते एखाद्या विशिष्ट हेतूने त्या ठिकाणी जोडली गेलेली असतील किंवा येत असतील, पवार साहेब अशा लोकांना लांबच ठेवतात. अशा वेळेला ज्या वेळेला तुमचा हेतू साध्य होत नाही त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारची बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी तुमच्या या माध्यमातून करता. हे तर जे स्पष्ट होत आहे. हीच व्यक्ती या वेळेला तुमच्या या फोटोच्या मध्ये पाहिलं की पवार साहेबांकडे त्या ठिकाणी पुस्तक प्रकाशनासाठी आली होती. त्यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी आज हीच व्यक्ती आदरणीय पवार साहेबांवरती वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची टीका करते आहे. आज मी आपल्याला सांगू इच्छितो, माझा जन्म, मी ओबीसी आहे, माझा जन्म पवार साहेबांमुळे झाला. हो, मी अभिमानाने सांगतो. कारण या राज्यामध्ये स्वराज्यामध्ये छत्रपती शिवरायांनी 18 प्रगत जातींना 12 बलुतेदार यांना सगळ्यांना एकत्र घेऊन एक स्वराज्य निर्माण केलं. त्यावेळेला देखील छत्रपती शिवरायांनी या सर्व जाती घटकांना, जी शोषित पीडित वंचित होती, अगदी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत होती, या सगळ्या लोकांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं. सगळ्यांना एकत्रित ठेवलं, समानतेची भूमिका घेतली, सगळ्यांना त्या ठिकाणी न्यायाची भूमिका दिली, सगळ्यांना त्या ठिकाणी उद्धार व्हायला पद्धत विचार केला. त्याच्यानंतर फुले शाहू आंबेडकरांनी देखील समाजातल्या या प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेतनं त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे, त्या समाजातील प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी त्यांचं एक सामाजिक विकसीकरण व्हायला पाहिजे, या उद्देशाने प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, आदरणीय त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले असतील, आणि यांच्याच विचाराचा वारसा जपत त्या ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी या अशा प्रकारे प्रत्येक घटकाला, मग तो मागासवर्गीय असेल, अल्पसंख्याक असेल, ओबीसी असेल, प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेतनं त्या ठिकाणी पुढे आले. मग याच्यामध्ये गैर काय? जर या पुरोगामी महाराष्ट्र, आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, मग त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा वारसा जपणं गैर काय? चुकीचं काय? जर आमच्यासारख्या शोषित पीडित वंचित घटक त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखला, म्हणाले उच्च शूद्र, आणि त्याच्या माध्यमातून कळलं की हा समाजातला असा एक घटक आहे ज्या घटकाला न्याय देण्याची गरज आहे. जर या घटकाला आज वरती नाही आणलं, समाजाच्या त्या प्रवाहामध्ये जर पुढे नाही आणलं, तर हा कितीतरी अनेक वर्ष हा घटक जो आहे तो समाजामध्ये खाली तळागाळाला पडून राहील, याचा विकास होणार नाही. मग जर हे त्याच विचाराचे जर तेच विचार धरून आदरणीय पवारसाहेब पुढे जात असतील तर चुकीचं काय? याच्यामुळे पवार साहेबांनी प्रत्येकाला त्या ठिकाणी आरक्षणाच्या भूमिकेत नसेल, वेगवेगळ्या भूमिकेत नसेल, त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतली, न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पवारसाहेब हे ओबीसीचे झाले, एससी झाले, पवारसाहेब हे बहुजनांचे आहेत. पवारसाहेब हे बहुजनांचे नेते आहेत. ते जाणता राजा आहेत. मी तर स्पष्ट म्हणतो, ते जाणता राजा आहेत. होय, कारण जाणता राजा ज्याला कळतं, ज्याला जाण असते की माझ्या पोटाला आग लागली आहे, माझ्या पोटाला भूक लागलेली आहे, माझ्या लेकराला शिक्षण नाही आहे, माझ्या लेकराला घालायला कपडे नाही आहेत, ह्या सगळ्यांची जाण असलेला सर्वसमावेशक असा हा नेता आहे. त्यामुळे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये बदनामी करण्याची ही जे काही कटकार असताना षडयंत्र ही थांबली गेली पाहिजे. ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, अल्पसंख्याक असेल, प्रत्येक बहुजन असेल, आदरणीय पवार साहेबांमध्ये हा महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहील. हे तुम्हाला मी आज या सांगण्यासाठी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निमंत्रित केलं होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसीच्या या जातीनीय जनगणनेच्या माध्यमातून आम्ही एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये छेडणार आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला अंगावरती केसेस घ्यायला लागले तरी हरकत नाही, गुन्हे झाले तरी हरकत नाही, मात्र ओबीसीचं आरक्षण टिकवायची जबाबदारी ही फक्त एका व्यक्तीची नसेल, ती समाजाची असली पाहिजे, समाजातल्या प्रत्येक घटकाची असली पाहिजे, माझी, तुमची, आम्हा सर्वांची असली पाहिजे. कारण आरक्षण हे खैरात नाहीये, एका मोठ्या संघर्षानंतर, एका मोठ्या त्यागानंतर ते मिळालेलं आहे, आणि ते टिकवायची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे, तुमची आणि आमची देखील आहे. नाही, असं आहे की भाजपाला सातत्याने, म्हणजे ज्या वेळेला ओबीसींचा, आता ओबीसींचा उल्लेख केला म्हणून मी म्हणतो, ज्या वेळेला ओबीसींसाठी त्या ठिकाणी मंडल आयोगाची स्थापना झाली, मंडल आयोगासाठी त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाची भूमिका घेण्यात आली, त्यावेळेला कमंडल यात्रा काढण्यात आली होती. भाजप हे कायम ओबीसींच्या विरोधामध्ये, आरक्षणाच्या विरोधामध्ये, इनफॅक्ट मी तर म्हणतो की ही उच्चवर्ण चतुर्वर्ण व्यवस्थेमधली ही उच्चवर्णीय संस्थाच आहे ती RSS. त्यांना आरक्षण कधी नकोच आहे. समाजातला शेवटचा घटक हा वर यावा, त्याचा देखील उद्धार व्हावा, तो देखील शिक्षित व्हावा, तो देखील CA, इंजिनियर, डॉक्टर, IAS, IPSच्या माध्यमातून समाजामध्ये यावा, हे त्यांना कधी नकोच होतं. आणि म्हणूनच मुळात आज या वेळेला तुम्ही जे म्हणताय की त्यांना जातीय ते निर्माण करायचं, ही त्यांची भावना आहे.
आमची नाही आहे. आमची भावना ही आहे की समाजात तो शेवटचा घटक कदाचित वंचित राहता कामा नये, उपेक्षित राहता कामा नये, त्याला देखील न्यायाची भूमिका मिळावी. म्हणून किती किती प्रमाणामध्ये आहे याची त्या ठिकाणी एक सर्वेक्षण व्हावं आणि त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाला आरक्षण मिळावं त्या प्रमाणामध्ये. बिहारने केलंय, महाराष्ट्राला तर एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री लाभले किती वर्षानंतर. इथे किती मोठी गोष्ट आहे. मग 2 उपमुख्यमंत्री 1 मुख्यमंत्री जर एकत्र येऊन या महाराष्ट्राचा उद्धार होत नसेल तर मग हे सरकार काय कामाचं.